एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात आज फडणवीसांची मुलाखत। ठाण्याच्या गडकरी रंगायतमध्ये मुलाखतीचं आयोजन। फडणवीस काय बोलणार याकडे सध्या सर्वांचं लक्ष। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज श्रीकांत शिंदेंच्या बालेकिल्ल्यात कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्री मैदानात। आज फडणवीसांची कल्याण उल्हासनगरात सभा। अंबरनाथमध्ये सत्तेसाठी भाजप काँग्रेस आघाडी, एकनाथ शिंदेंकडून तीव्र संताप व्यक्त। शिवाजी पार्कवरील सभेला सर्वांनी या, राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन। मनपा निवडणुकीसाठी मनसेचा दारोदार प्रचार। ऐरोली विधानसभेमध्ये एकनाथ शिंदेंचा रोड शो। गणेश नाईकांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचं शक्ती प्रदर्शन। बिनविरोध निवडून आल्यानं काहींना मिरची लागली आहे। तुमको मिरची लगे तो मैं क्या करू, फडणवीसांचा टोला। मुंबई मनपाची अद्याप अंतिम मतदार यादी नाहीच। निवडणूक अवघ्या 8 दिवसांवर यादी नाहीच। अनिल गलगली यांची यादी जाहीर करण्याची मागणी। अकोल्यामध्ये काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यावर हल्ला। जीवघेण्या हल्ल्यामध्ये हिदायत पटेल गंभीररित्या जखमी। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। अमरावतीमध्ये संजय खोडके आणि रवी राणांमध्ये जुंपली। शासकीय पैसा हनुमानगडीवर घेऊन चालले की काय, खोडकेंची टीका। तर राजकारणात देवाला तरी सोडा, राणांचा पलटवार। नाशिक मनपा निवडणुकीमध्ये भावाभावामध्ये जुंपली। भाजपचे नेते दिनकर पाटलांचा दशरथ पाटलांवर हल्लाबोल। भाजपला कोणाच्याच आठवणी ठेवायच्या नाहीयेत, त्यांना फक्त मोदी शहांचंच पूजन करायचंय। हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल। बिनविरोधही सरळ मार्गानं नसल्याचं स्पष्ट। निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचे एजंट म्हणून काम करतोय, राऊतांचा हल्लाबोल। ऊसतोडीनंतर 14 दिवसांच्या आत सरकार एफआरपी देत नाही अशा कारखान्यांना आम्ही सोडणार नाही, राजू शेट्टींचा साखर कारखान्यांना इशारा। नाशकातल्या 2 माजी महापौर शिवसेनेमध्ये, दशरथ पाटील आणि अशोक मुर्तडकांच्या हाती धनुष्यबाण। अवकाळीमुळे झालेल्या नुकसानासाठी विशेष पॅकेज जाहीर। आर्वी, कारंजा, आष्टीतील शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर। डीबीटीद्वारे थेट बँक खात्यामध्ये येणार रक्कम। मंगेश काळोखे हत्या प्रकरणी सुधाकर घारेचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला। सुधाकर घारे उच्च न्यायालयामध्ये धाव घेण्याची शक्यता। अकोल्यामध्ये हल्ला झालेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेलांचा मृत्यू। खासगी रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान झाला मृत्यू। काल मशिदीजवळ पटेल यांच्यावर झाला होता हल्ला। त्र्यंबकेश्वरमधील हॉटेल तोडफोड प्रकरणी पोलिसांनी काढली संशयित आरोपीची धिंड। दहशत कमी करण्यासाठी पोलिसांचं पाऊल। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कॉरिडॉरमधल्या खाणीला मंजुरी। लोह प्रकल्पामुळे वाघांसह वन्यजीव घनतेच्या संवर्धनावर गंभीर दुष्परिणाम होण्याची शक्यता। पश्चिम रेल्वेवर आजही ब्लॉक। 215 लोकल सेवा रद्द। 6व्या मार्गिकेसाठी ब्लॉक। पुन्हा प्रवाशांचा होणार खोळंबा। काँग्रेसनं मोदी ट्रम्पचा एआय व्हिडिओ केला पोस्ट। मोदींच्या भीतीचा फटका देशालाही बसतोय असं लिहिलं शेवटी। भारताचे नागरिक होण्याआधीच मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट केल्याप्रकरणी बाजू मांडण्यासाठी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधींनी मागितली अधिकची वेळ।